इंस्टाग्रामवरील मैत्रीतून अल्पवयीन मुलावर शिर्डीत जीवघेणा हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। अहिल्यानगरमधील शिर्डी शहरात गुन्हेगारीनं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय। दिवसाढवळ्या एअरपोर्ट रोडवर इंस्टाग्रामवरील मुलींच्या मैत्रीच्या वादातून एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलावर तिघांनी धारदार शस्त्रानं सपासप वार करत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय। या खळबळजनक घटनेमुळे शिर्डी शहरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं असून या घटनेनं पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं केलंय। शिर्डी शहरातील श्रीकृष्णनगर येथील रहिवासी नीरज चौधरी याची आणि आरोपी सुमित गुंजाळ, रोहित कोळगे व त्यांच्या एका साथीदाराची संगमनेर येथील 3 मुलींशी इंस्टाग्रामवरून मैत्री झाली होती। याच मुलींच्या वादाचे रूपांतर रक्तरंजित संघर्षात झालं। शिर्डी अग्निशमन केंद्राजवळ आरोपींनी नीरजवर चाकूने हल्ला केला। या हल्ल्यात नीरज गंभीर जखमी झाला। त्याला साईबाबा संस्थांच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आलं, मात्र त्याची प्रकृती चिंताजनक झाल्यानं त्याला पुढील उपचारासाठी नाशिकला हलवण्यात आलं। पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून शिर्डीला गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी अनेक कठोर पावले उचलली, मात्र या एका घटनेनं पोलिसांच्या धाकावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। फेब्रुवारीमधील 2 हत्याकांड आणि दहीहंडी उत्सवातील मर्डर नंतर आता थेट चाकूनं सपासप वार करण्याचे प्रकार सुरू झाल्यानं नागरिक संताप व्यक्त करतायत। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक गलांडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक निवांत जाधव यांनी घटना ठिकाणी धाव घेतली असून फरार आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहे। घटनेनंतर माजी उपनगराध्यक्ष गोपीनाथ गोंदकर यांनी जखमी नीरजच्या कुटुंबाला धीर दिला, तर सोशल मीडियावरील एका चुकीच्या मैत्रीमुळे आईवडिलांना न भरून येणारा त्रास सोसावा लागत आहे। तरी प्रत्येक पालकाने आपल्या मुला-मुलींवर लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे, असंही त्यांनी सांगितलं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, शिर्डी, अहिल्यानगर।